हाय, जय श्रीराम. तर आपले मुलं त्यांचं शिक्षण, तर त्यांचे पुस्तकं जे आपण पाहत असतो काय आज म्हणजे आहे पुस्तकमध्ये की काय नाही का. तर मला मराठी पुस्तकावरून एक असं आठवलं की तिथं किती छान म्हणजे काही काही असतात जी अभंग म्हणा की एखादी कविता. तर आपल्याला असं नाही का की असं वाटते की अरे हे तर मी ऐकली आहे किंवा मी जेव्हा शिकत होती तेव्हा मी माझ्या याच्यामध्ये होती पाठामध्ये असं वगैरे नाही का. तर असं वगैरे असते. तर काही कहाण्या असतात की ज्या आपण म्हणजे आपल्या याच्यामध्ये होत्या पाठांमध्ये किंवा काही असं नाही का. तर ते वगैरे किंवा कोणती एखादी कहाणी जर आपल्याला आठवत असेल किंवा मुलांना नाही जर ते माहीत असेल तर आपण सांगायची जी कोशिश करत असतो असं वगैरे. ते आधी नाही का आपल्या पुस्तकांमध्ये किंवा जे आपले मॅडम सर लोक आहेत तर ते नाही का असे असं थोडंसं लिहून द्यायचे आणि डॅश द्यायचे, काही तुम्ही भरून आणा. किंवा आधी नाही का असं होतं पण की जेव्हा शाळेमध्ये नाही का जर पेपर पण द्यायचे असेल तरी ते 2 शब्द असे लिहायचे, मग डॅश द्यायचे, पुन्हा 2 शब्द, असं पूर्ण अशी एक कहाणीच किंवा असं एक धडा टाईप नाही का असं असायचं. तर कधी कधी मुलांच्या पण पुस्तकांमध्ये असते किंवा नाही का असं वगैरे. तर मला एकदम असं आठवण आलं की काहीतरी म्हणजे ना की छान आहे बा सांगण्यालायक किंवा कहाणी वगैरे नाही का. तर एक असंच आठवते एकदम असं एकदा असंच मोबाईलवर बघितलं. तर एक ऋषीमुनी आणि अढैया असं एकदम खूप म्हणजे ते छान अशी कहाणी प्रभावित झाली असं नाही का. तर असे ऋषीमुनी येत राहतात रस्त्याने गाणं म्हणत काहीतरी, मेरे झोपडी के आज भाग खुल जाएंगे राम आएंगे असं काहीतरी आहे. तर ते म्हणत असे हे गाणं जे रामजीचं आहे ते म्हणत येत असतात. मी म्हणत आहे की रामजी, तर ते म्हणून पहिलं रामजीचं पहिले सांगून द्यावं म्हटलं. तर ते येत असतात आणि ते गाणं म्हणत असतात, मेरी झोपडी की आज आज भाग खुल जाएंगे राम आएंगे असं म्हणून नाही का. तर त्यांना नाही का जे ऋषीमुनी आहे त्यांना रस्त्यामध्ये एक मुलगा मिळतो अढय्या नावाचा. तर तो इतका म्हणजे धष्टपुष्ट असतो की खूप छान म्हणजे नाही का व्यवस्थित खानपानवाला असतो. तर तो मिळतो त्यांना. तर पंडितजी म्हणतात जे आहे ऋषीमुनी ते म्हणतात की चल माझ्यासोबत, मी माझ्या आश्रममध्ये राहशील. तर तो म्हणतो की पंडित जी मुझे बहुत खाना चाहिए, मैं ऐसे नहीं रह सकता. तो पंडित जी म्हणतो की जितना खाना है तू खा लेना लेकिन चल मेरे साथ. बच्चा तू, मतलब तो मनातल्या मनात जे पंडितजी आहे ते म्हणत होते की छान छोटा मुलगा आहे, छान आहे, तेवढं काही हे नाही आहे असं वगैरे. असं म्हणून त्यांना ते अढय्याला आणि ते ऋषीमुनी घेऊन जातात. तर तेच मग म्हणत आहे की ऋषीमुनी म्हटलं तर मग एकादशा वगैरे आल्याच त्या आहे की नाही. तर एकादशीचे व्रत वगैरे आपण आपण पण करत असतो असं वगैरे नाही. तर एकादशीचे व्रत आले. तर तो म्हणतो अढय्या की मला ना मी उपास वगैरे पकडत नाही. तर ऋषीमुनी म्हणतो अरे असं कसं, आमचं तर उपास राहते ऋषीमुनीचा सगळ्यांचा, आणि आश्रममध्ये तर जेवण स्वयंपाक वगैरे नाही करू शकत. तर नाही नाही, तुम्ही जर मला असं म्हणत असाल तर मी चालला जाईल असं वगैरे त्यांना म्हणत असतो. तर ठीक आहे. तर मग जे आहे पंडितजी ऋषीमुनी ते म्हणतात की ठीक आहे, तू जे म्हणत आहे ठीक आहे, पण तू घरी इथं आश्रममध्ये नको बनवू, तू बाहेर जा आणि बनव. ठीक आहे, जे आहे तुला बनवायचं घरून जे आहे अनाज वगैरे ने, तुला जेवढं लागते तेवढा, तुला जेवढा पाहिजे तेवढा तू ने आणि बनव. पण एक हे कर की ठाकूरजीला भोग दे. जेव्हा तू बनवशील जेवाच्या आधी ठाकूरजीला बोलव आणि जे काय ते भोग दे असं वगैरे. तोच लक्षात ठेवतो आणि तो जातो. पहिल्यांदा जातो सांगत आहे, पहिल्यांदा जातो तेव्हा मग तो स्वयंपाक वगैरे बनवतो. ठाकूरजी आ जाओ खाना खा लो. म्हणजे पंडितजी के जे आहे गुरुजी के ठाकूरजी असं काहीतरी म्हणतो, गुरुजी के ठाकूरजी आ जाओ खाना पा लो असं वगैरे नाही का असे म्हणतात. तर ते अढय्या म्हणतो तर येतात रामजी. मला तर ते कोण म्हणत आहे ना कहाणी असं इतकं म्हणजे ते पाहिल्याबरोबर ते येतात रामजी. तर मला बोलवत आहे माझा जो आहे भक्त, तर येतात. असं मग किती 2-3दा होते.
त्याच्यासोबत, की हमेशा मग एकादशी असते आणि मग ते पहिल्यांदा रामजी येतात, मग माता सीता येतात आणि मग जे लक्ष्मण आहे ते येतात तिसऱ्याला, चौथ्याला हनुमानजी येतात. असे मग सगळेजण येतात आणि सांगत आहे की आखरीच्या वेळेस मग हेच गोष्ट मग ते आहे गुरुजीला, जे पंडितजी आश्रमचे जे आहे ते तिथे जाऊन सांगतो तो अढय्या की तुम्ही खरंच किती वर्षापासून हे करत आबा एकादशी, तुम्हाला आहे म्हणजे भेटले का ठाकूरजी, असं तसं. तर नाही भेटले मला, तर असं वगैरे म्हणतो. तरी तो रागात रागात मग हमेशा ते एकादशीला तो करतो. तर एकदा तो काय करतो की सगळं घेऊन जातो, खूप सारं, म्हणजे ज्या पहिल्या वेळेस तो थोडंसंच नेतो आपल्यापुरतं, पण नेहमी जातो तर थोडं थोडं वाढवत नेत जातो की यावेळेस पण नाही जास्त येईल बा लोक, असं वगैरे त्याला समजून येते. तर तो काय करतो, मग एक खूप सारं नेतो, खूप सारं नेतो आणि स्वयंपाक बनवतो ना. तो का म्हणतो माहीत आहे का त्या टायमाला, की नाही ठाकूरजी आप बनाव, मैं बैठूंगा असं वगैरे म्हणून म्हणत असतो. तर खुद रामजी बनवत असतात जेवण. लक्ष्मणजी काड्या आणतात आणि जे बाकीचे आहे जे सीतामाता वगैरे त्यांनी जे हनुमानजी आहे ते मदत करतात आणि ते बनवतात आणि ते पण भोग लावतात कोणाला, आपल्या शंकर भगवानला, जे भोले बाबा आहेत ते, त्यांना बोलवून मग त्यांना पण बोलवून ते सगळेजण. आणि ते पण असं नाही की एकटे येत आहे किंवा आपला परिवारच आणत आहे, जे महादेव आहे, पार्वती माता, गणेश भैया, कार्तिक भैया आणि जे आहे ते अशोक सुंदरी दिदी, तर त्यांना पण आणत नाही. तर सगळे जे गण लोक आहेत त्यांना पण आणतात. पूर्ण जे म्हणत आहे सृष्टीच म्हणत आहे मी, म्हणजे जे पूर्ण देवता आहेत ते ते येतात आणि जे म्हणतात, जे रामजी म्हणत आहे तेव्हा ते आपलं तयारी वगैरे करून जे आहे जे स्वयंपाकाची, तेव्हा ते भोग लावतात. तेव्हा ते जे भोले बाबा आहे ते येतात, शंकर भगवान. तर मग तो अडय्या बघतो आणि अडय्या बघून म्हणतो की आम्हाला पण बोलवा लागते, म्हणजे तो म्हणतो की सगळं पाहून, हे कोण आहे बा, तुम्ही रामजीला म्हणतात हे कोणाला बोलवत आहात तुम्ही अडय्या. तर रामजी म्हणतात की तू तू जसा गुरुजी के ठाकूर आ जाओ पालो, तर आम्हाला पण असं बोलवावं लागतं आमच्या इष्टदेवाला किंवा काही असं नाही का. तर अच्छा अच्छा ठीक आहे. मग ते सगळे येतात, ते पाहून त्याचं अरे इतने म्हणजे इतके लोक आले आहे असं तसं वगैरे पाहून तो म्हणतो की काहीतरी शपथ वगैरे देऊन त्यांना थांबायला लावतो आणि तो डायरेक्ट गुरुजीला आणतो, असं आहे. तर आणल्यावर इतकं म्हणजे जे अढय्यावर खुश होते ते गुरुजी, की खरंच मी एवढं वर्ष तपश्चर्या आहे ते केली, पण तुझ्या एका यानं हे सगळं झालं असं वगैरे म्हणून खूप किती खुश होतात, किती खुश होतात. ही असतं म्हणजे कहाणी ते पाहिल्यावर मला इतकं म्हणजे छान शहारेस आले की खरंच देव इतकं म्हणजे. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, आपण भोग लावत असतो देवाला, जे पण आहे आपण काही बनवलं घरचं, कोणतंही राहो, तुम्ही छोटं साधं वरण भातही बनवा किंवा काही बनवा, तरी आपण देतोच ते, असं आहे. तर किती छान ही कहाणी, किती मस्त आणि किती म्हणतं एकदम असं ऐकण्या म्हणजे ऐकूशाच वाटत असते किंवा छान असं ते 2-3दा मी बघितलं ते, तर इतकं छान मला वाटलं ते की खूपच छान असं आहे. तर असं मी आहे कहाण्या. आणि पुन्हा मला नाही का एक आठवते, काय म्हणते ते, आधी नाही का एक बगडा आणि शिकाऱ्याची कहाणी आहे. तर ते एकदम नाही का मला काहीतरी असं आमच्या मॅडमनी वगैरे असं लिहून दिली, म्हणजे थोडंसं असं एक बगळा आणि डॅश आणि शिकारी असं वगैरे खूप असं म्हणजे आधी होतं असं लिहून द्यायचे, मग ते आपण घरी जाऊन आपला होमवर्क म्हणून भरून आणायचं. तर आता मुलांना पण ते देत असतात. तर असं आहे. तर तो असा एक सांगत आहे की एक शिकारी, तर तो इतका म्हणजे असतो छान असा शिकारी, छान असा म्हटल्यासारखं नाही का, तीरधार किंवा काही असं. तर तो शिकारी, तर तो शिकार करत असतो, सकाळपासून आला तर तो पाहत असतो. तर त्याला काहीच म्हणजे मिळत नाही, जे प्राणी म्हणत आहे ते काहीच मिळत नाही त्याला. तर काहीच मिळत नाही. तर तो काय करतो, खूप फिरतो जंगल आणि दुपार होऊन जाते. तर तो काय करतो, एका झाडाखाली असा लेटतो आणि असं नाही का लेटल्यासारखा बसल्यासारखा असतो आणि पाणी पितो. पण त्याला भूक पण लागून राहते, दुपारची वेळ भूक पण लागून राहते. पण आता काय करणार, काही मिळलंच नाही. तर
तर तो काय करतो मग असा लेटतो, थोडासा बसून लेटतो, पाणी पितो थोडासा आणि लेटतो. तर बगडा जे म्हणत आहे बगडा, तर तो काय येतो असा पंख आपले पसरून त्याला नाही का थोडीशी उन्हाची जी किरण आहे ते त्याच्या डोळ्यावर पडत असते, तर त्याला थोडंसं त्रास होत असतो की नाही का, असा हात वगैरे आपण ठेवतो ना, असा हात वगैरे, तर तसा तो हात वगैरे ठेवत असतो. पण नेहमी नाही ठेवू शकत, जेव्हा आपण झोप लागली तेव्हा नाही का. तर तो काय करतो मग, जो बगडा आहे त्याला छान नाही वाटत, तो त्याला झाडावरच बसून असतो, तर त्याला थोडंसं वाटते. तर तो काय करतो, आपले पंख असे पसरवतो खूप असं, आणि त्याला तो किरण जे येत आहे ते सूर्याचं, तर तो नाही येऊ देत, त्या आपल्या पंखाने तो झाकून टाकतो, असं आहे. तर हे बघून कावळा आहे तो कावळा येतो, आणि कधी कधी म्हणतं ना, कोणाची झोपण्याची पद्धत वेगळी, कोणी घोरतात, कोणी तोंड असं मोठं करून झोपतात, कोणी असं नाही का, काही म्हणजे कोणाकोणाला बोलायची सवय असते जेव्हा झोपण्यामध्ये खूप असं आहे, असं म्हणून नाही. तर तो काय केला माहीत आहे का, असं तोंड नाही का थोडंसं असं उघडून, म्हणजे नाही का कोणाकोणाला असते सवय, असं म्हणून नाही, तर असं उघडं होतं त्याचं तोंड त्या शिकाऱ्याचं. तर तो काय करतो माहीत आहे का कावळा, हा याच्यावर इल्जाम गेला पाहिजे बगड्यावर म्हणून, तो काय करतो, हड्डी जे आपण म्हणतो नॉनव्हेज, त्याची हड्डी वगैरे कुठली आहे ते माहीत आहे, त्याचे ते दुष्टपणा ते कावड्याचा, तर तो आणून नाही का त्याच्या नाही का अशा तोंडात असा वरून असा फेकल्यासारखा करतो, तो त्याच्या तोंडात जाऊन राहतो. तर आणि असा टाकतो आणि तो उडून जातो, जो कावळा आहे तो उडून जातो. तर तो असा धाडधूड उठतो, जे शिकारी आहे तो असा धाडधूड उठतो, आणि कोण टाकलं बा, कोण आहे या जंगलामध्ये, असं तसं म्हणजे नाही का, कोणाला असं तो असा विचार करून तो हे करतो. तर मग नाही का तो उठतो, बघतो, तर बघल्यावर काय आहे, वरती असा बगडा पंख पसरून त्याला सावली देत आहे. तर तो काय करतो, हा असा केला बा म्हणून नाही का, तो का करतो, डायरेक्ट त्याचं ऐकत पण नाही, जो बगडा आहे त्याचं ऐकत पण नाही काही, आणि तो तर शिकारी, स्वतः शिकार म्हणजे जे आहे शोधातच होता शिकार, याच्या कोणी ना कोणी मिळेलच म्हणून, तो काय करतो, धरतो बाण आणि त्याला डायरेक्ट मारून देतो, जी बगडा म्हणत आहे त्याला. तर इतकं म्हणजे ते हे नाही का, काय म्हणते, बोध घेण्याला की चांगलीही कधी कधी केलं आपण तरी कधी कधी आपल्या सांगावर येत असते, असं आहे. तर ते असं नाही का, तर असं करतो. मग आहे ते नाही का, नंतर मग त्या कावड्यालाच काय वाटते का, तर तोच सांगतो मग की असं असं मी केलं आहे बा म्हणून, ते जेव्हा झाल्यावर. तर त्याला मग इतका अफसोस येतो, इतका अफसोस येतो की खरंच. तर ही अशी कहाणी आहे. तर पुन्हा एक मला आठवते कहाणी, एक साप आणि मुंगी. तर तो साप नाही का एका झाडाखाली, जे मोठं झाड पिंपळाचं वगैरे जरा याचं वगैरे झाड असते, त्याच्या खाली नाही का तो त्याचं बीड असते, छोटंसं बीड, आणि छोटे छोटे ते असे ज्याला ते म्हणतो छद्र असते, तर ते, तर तो साप काय करतो, त्या छोटा साप असतो, जे छोटं म्हणतो पिल्लू आपण ते, तर तो साप नाही का काय करतो, जे बाकीचे चुहा आहे, मेंढक आहे, बंदराचे छोटे छोटे आहे, बदक वगैरे, त्यांना नाही का खात असतो तो. आणि त्याचं काम कसं आहे माहिती आहे सापाचं, की जे भेटत आहे आपल्याला आयतं ते खायचं, म्हणजे कसं दिवसा झोपतो आणि रात्री तो शिकार करतो, असं आहे, खाणे आणि झोपणे, असं त्या सापाचं आहे ही कहाणी. तर ते मग तसं करू करू तो चांगला असा खूप म्हणजे हष्टपुष्ट होऊन जातो, चांगला मोठा होतो, आणि मोठाच म्हणजे म्हणल्यासारखं तो मोठा होतो तो. तर मोठा होतो मग मग त्या जे बीड आहे त्याचं, त्या बिडामध्ये त्याला घुसणंच नाही होत, कारण की ती बिडांचं छिद्र जे आहे म्हटलं छोटे छोटे आहे, तो छोटा होता म्हणून छोटे छिद्र होते, तर ते घुसणंच नाही होत. तर आता काय करू, तो अख्खा जंगल तो फिरतो, तर त्याला ते तसं बीड दिसतच नाही, त्याला संरक्षण वाटेल किंवा तो जाऊ शकेल असं. तर आयतं तयार केलेलं जे आहे ते काय करतो, तो त्या मुंग्या जे आता बीड बनवत असतात छान असं नाही का, आपण कधी कुठे पाहाल तुम्ही असं छान मातीचं बनवून असते, किंवा कुठंही असं नाही का छान असे, तर असं नाही का, असं त्यांचं असं पहाडसारखं असते,
तर त्या मुंग्याच्या याच्यामध्ये तो जायची कोशिश करतो मी, किंवा त्यांना असं तिथं तो बघतो आणि त्यांना नाही का ते आपल्या कामं करत असतात, जे आहे ते जेवण वगैरे ते त्यांनी आपलं तयारी करत असतात समोरची, जे उद्याचं आपण काय खाणार किंवा आपलं महिन्याभराचं काय आहे ते असे म्हणतात आता, तर ते करत असतात. तर तो काय म्हणतो मग की हे तुम्ही जागा सोडून टाका, हे आता माझी जागा आहे असा म्हणून तो साप त्यांना धमकी देतो. तर त्या मुंग्या म्हणतात असं कसं, आम्ही मेहनतीनं बांधलं आहे सगळं आणि आम्ही आमच्या जेवणाची तयारी करत आहोत जे आहे. तर तो म्हणतात नाही तुम्ही काही करा, मला नको सांगा, नाही तर मी हे फोडून टाकेल किंवा काही असं करीन, असं म्हणून त्यांना धमकी देतो. तर त्या काय करतात, ऐकतात आणि जे त्याच्या अंगावर सगळे जाऊन पडतात, म्हणजे त्याला म्हणजे चावणं म्हणते ते, तर ते करतात. खूप असं चावतात आणि पार तो पळूनच जातो, जो साप आहे तो. त्याचा तो असं बोंबलतो, अरे मला त्रास होत आहे, सोडा मला, असं वगैरे म्हणून तो सोडून पार चाललाच जातो. असं आहे. तर इतकं म्हणजे छान कहाण्या ऐकण्याला, म्हणजे छोटीशी मुंगीसुद्धा आपल्याला कधी कधी कामी येते म्हणल्यासारखं आहे. तर इतकं म्हणजे छान कहाण्या, इतकं छान. पुन्हा मला एक आठवते म्हातारीची कहाणी, जे छोट्या मुलाला खूप आवडते, असं म्हणजे नाही का, ते भोपळ्याची कहाणी म्हणतो आपण, म्हातारी जे भोपळा म्हणतो आपण आपल्या मराठीमध्ये आहे, कद्दू. तर ते त्याची कहाणी, तर ते कहाणी ती खूप म्हणजे अशी म्हातारी मला तसंच बारीक चुरी काळी घेऊन चालणारी अशी. तर ती काय करते, जाते आपल्या मुलीकडे जाते आणि जाताना जंगल पडते, मुलीच्या गावाला जात असते त्या जाताना जंगल पडते. तर त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी, जंगल म्हटलं तर आता प्राणी राहणारच. वाघ भेटतो तिथे, सिंह भेटतो, जे काही पण जे आहे, जे आपले जंगल प्राणी म्हणतो ते, तर ते भेटते. तर आधी पहिलं वाघ भेटतो. तर म्हणते, जे म्हातारी जात असते, तर थांब म्हातारे, मी तुला खाऊन टाकील, असं वगैरे तिला नाही का असं जोराने ओरडून नाही का म्हणतो. तर म्हातारी खूप हुशार असते, खूप बस. तर ती काय म्हणते, अरे वाघा, मी नाही का आता माझ्या मुलीच्या घरी जात आहे, तर तू नाही का, मी काय करते, जाते आणि छान असं नाही का, मी आता बारीक आहे, माझ्याकडे नाही का, माझ्याजवळ नाही का असं मांस पण नाही आहे, मी अशी बारीक आहे, तर मला चालतासुद्धा येत नाही, मी किती बारीक आहे, मी हळूहळू जात आहे असं तर वगैरे म्हणून त्याला सांगते. आणि म्हणते की तू आता मला नको खाऊ, आता माझ्या शरीरावर मांस नाही आहे. तर हो का म्हणते. तर कसं, नाही मग तू पलटून जाशील, असं तसं म्हणून नाही का, वाघ नाही का असं म्हणते त्याला, अशी म्हणजे पलटवून टाकते ती, असं काहीतरी म्हणतो ना आपण, काहीतरी करून. तर अशी त्याला बोलते आणि त्याला नाही का समजवू, जे म्हणतो ना आपण समज, त्याला स्वतःची समज काढून ती त्याला म्हणजे हे करते, डायवर्ट करायचा प्रयत्न करते ती, म्हणजे वेगळ्या काहीतरी हे केला पाहिजे, मला सोडला पाहिजे इथून. तर त्याला अशी सांगत असते ते आजी. तर पुन्हा समोर जाते, तर पुन्हा ते म्हटलं ना, सिंह जो आहे तो मिळतो. तो पण मग तसाच म्हणतो की थांब म्हातारे, मी तुला खातो, असं तसं नाही का. तर त्याला पण ती तेच सांगते की मी आता अशी आहे बा, माझ्याकडे मांस नाही आहे, असं तसं वगैरे म्हणून नाही का. तर तेव्हा पण ती त्याला तशीच सांगते की माझ्या मुलीच्या घरी जात आहे, तर मी छान खाऊन येईल, तर तेव्हा मला खा तू, असं तसं असे खूप सारे प्राणी जंगलामध्ये रस्त्याने जाताना मिळत असतात, असं आहे. तर ती सगळ्यांना तशीच सांगत जाते, किती छान, ते बुद्धिमान म्हणल्यासारखी आजी. नाही तर कोणासारखं खरंच ऐकतात का प्राणी, भेटला शिकार खाऊन टाकलं, असं आहे. तर मग नाही का, ती काय करते, जाते मग आपल्या मुलीच्या घरी जाते आणि मस्त राहते 8-15 दिवस म्हणल्यासारखी, आणि छान खाते वगैरे छान, म्हणजे नाही का, जे आपण म्हणतो जे परिपक्वान, आणि ती छान अशी दष्टपुष्ट होते. आणि आता ज्या दिवशी तिला जायचं राहते, त्या दिवशी नाही का, मग नाही का, ती काय म्हणते, अगं मला भोपळा दे. तिच्या घरी असतो तो भोपळा, मोठा भोपळा असतो. तर ती काय करते, काहून ग, काय झालं, तिची मुलगी विचारले, काहून ग तू भोपळ्यामध्ये का जाणार आहे, असे तसे म्हणून म्हणतात ना कोणी तर ती विचारते. तर असं आहे ग, मी नाही का रस्त्याने येत होती, मला एकदम आठवण आली की
सांगायचं तुला राहूनच गेलं की रस्त्याने मी येत होती, येताना तुझ्या घरी तर खूप सारे मला प्राणी भेटले, तर ते म्हटले मी तुला खाऊन टाकतो असं तसं म्हणून धमकी दिली आहे, तर आता मी कशी लपून जाऊ त्याच्याकडून. तर मग नाही का तिला नाही का देते ती मुलगी जी आहे ते भोपळा देते. तर मग ती भोपळ्यामध्ये बसते म्हणते, एक साईडनं अशी कापून काहीतरी आहे, बसते म्हणते ती भोपळ्यामध्ये. तर बसल्यावर मग नाही का ती जाते हळूहळू म्हणते. मग ते आपल्या मराठीत एक कहावत आहे, चल रे भोपड्या टुनुक टुनुक, चल रे भोपड्या टुनुक टुनुक, असं म्हणून नाही का ती गाणं म्हणत आपली जात असते. तर मग ते रस्त्याने जे आहेत जी म्हणत आहे जनावर, जी आपण म्हणत आहे प्राणी, तर ते नाही दिसत त्यांना ते. आणि ती अशी गाणं म्हणत कोणाला वाटतही असेल की आहे बाई इथे काहीतरी, तर कोणी म्हणजे असा नाही विचार करणार की आजी आहे या भोपळ्यामध्ये बसून किंवा काही असं वगैरे नाही का. तर ती अशी खूप अशी जात असते, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आणि भासही होतो म्हणते कोणाला तरी, जे वाघ आहे त्याला, पण तो काही लक्ष देत नाही की असेल बा काहीतरी जात आहे, नाही का कोणीतरी नेत आहे किंवा हवेनं तो असा हळूहळू जात आहे बा असं वगैरे म्हणून नाही का. तर त्याचं चालू असते तर तिचं त्या आजीचं चालू असते, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. पाहत जाते ती कोणता प्राणी येत आहे की काय, पाहत जाते रस्त्याने. पण सगळे त्याचं तिच्या समोर दिसतात, पण ती काही लक्ष देत नाही ना. आपल्या घरी जे आहे ते पोहोचते बरोबर त्या व्यवस्थित. म्हणून ते म्हणते ना, ते म्हणते ना आपली बुद्धी कधी कधी खूपच कामी येत असते. तर त्या आजीची जी बुद्धी आहे तितकी म्हणजे त्या टायमाला कामी आली की ती घरी सेफ पोहोचली. जे आपण आहे म्हणत आहोत जे प्राण्यांकडून सेफ पोहोचली. तर इतकं म्हणजे मग आपल्या ती मुलीला सांगते की असं असं मी घरी छान पोहोचली आहे, असं कोणी लक्ष नाही दिलं मी आली तर, असं तसं म्हणून. इतकं म्हणजे छान ती भोपळ्याची कहाणी आहे. आणि खूप साऱ्या अशा कहाण्या आहे. तर इतकं म्हणजे छान वाटते ना ऐकायला, सांगायला म्हटलं तर की खूपच छान वाटते. तर ठीक आहे, जय श्रीराम, बाय.